भोगावती नदीला मळीमिश्रित काळपट पाणी आल्यामुळे नदीतील लाखो मासे तडफडत बाहेर आले आणि बहुतांश माशांचा मृत्यू झाला। कोगे बहिरेश्वर बंधाऱ्याजवळ मृत मासे पाण्यावर तरंगत असल्याने पाण्याला मोठी दुर्गंधी पसरली आहे। दरम्यान मासे घेऊन जाण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती। असे मासे खाल्ल्यामुळे नागरिकांचं आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे। मात्र या प्रकाराकडे प्रदूषण नियंत्रण मंडळाचं साफ दुर्लक्ष झाल्याचं दिसून आलंय। करवी तालुक्यातील बहिरेश्वर इथल्या भोगावती नदीत कोगे बहिरेश्वर बंधाऱ्याजवळ बुधवारी मळीमिश्रित पाणी नदीला आलं। पाण्याला दुर्गंधी येत होती आणि पाणी काळं झालं होतं। दूषित आणि मळीमिश्रित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले। नदीला दूषित पाणी आल्याची माहिती गावात पसरताच बहिरेश्वर, कोगे आणि परिसरातील गावातून तरुण बहिरेश्वर बंधारा इथं मासे पकडण्यासाठी जमू लागले। तडफडणारे मासे पकडण्यासाठी ग्रामस्थांची झुंबड उडाली। नदीच्या काठाला मासे आल्यामुळे नागरिक काठीनं मासे मारत होते। दरम्यान दूषित पाणी आलं कुठून, हे पाणी सोडणाऱ्यावर कारवाई होणार का आणि प्रदूषण नियंत्रण मंडळ अशावेळी काय करतं, असा संतप्त प्रश्न नागरिक उपस्थित करतायत। नदीचं हेच पाणी नागरिकांना पिण्यासाठी उपसा केला जात आहे। अशा दुर्गंधीयुक्त काळ्या पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात येणार आहे। या दूषित पाण्यामुळे अनेक हानिकारक मासा आल्यात, बरोबर आहे। गावामध्ये लोकांची गर्दी वाढली, सगळं वाढले, बरोबर आहे। पण त्याचं बाकीचं हे होणार ना, शारीरिक त्रास होणार त्या लोकांना त्यामुळं। पण पाणी आलं कुठनं, हा पण मुद्दा महत्त्वाचा आहे। हे मळीचं पाणी आलं कुठनं, हे पण शासनाने लक्ष दिलं पाहिजे या गोष्टीला। दरम्यान परिसरातील महे, कसबा, बीड, कोगे, बहिरेश्वर या गावातील नागरिकांनी पाणी उकळून प्यावं असं आवाहन ग्रामपंचायत प्रशासनानं केलंय।